लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही 10 जागांची मागणी केली आहे, छगन भुजबळ यांची माहिती। अतिशय चांगला आहे हा महामार्ग, खरंच राज्याला समृद्ध करणार आहे। कुठेही जायचं असेल तर हा मार्ग चांगला आहे, कनेक्टिव्हिटी मिळाली, पुढचा जो रस्ता आहे तो क्लिअर झाला तर 70% गाड्या समृद्धीने जातील। मुंबई नाशिक ट्रॅफिक सुद्धा कमी होईल, चर्चा सुरू आहे, आढावा घेतला जातोय। आमच्या राष्ट्रवादीतर्फे उद्या आणि परवा 2 दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक भेटणार आहेत आणि बसून विचार करणार आहेत। कुणाची शक्ती कुठे आहे हे सगळं पाहिलं जात आहे। आपलं म्हणणं अर्धवट बरोबर आहे, चर्चा व्यवस्थित झालेली नाही। आम्ही 10 जागांची मागणी केली हे बरोबर आहे, मी तरी ऐकलं नाही। काही वेळेस मीडिया सुद्धा आपली इच्छा प्रदर्शित करत असते, पक्षाने सांगितलं तर करावं लागतं। तुतारी, हात, मशाल कशाचेच आव्हान सध्या तरी दिसत नाही। मी नाराज नाही, मी 11 ऐवजी 11:15 वाजता आलो। थोडा गैरसमज झाला, त्यांनी भरभीरकडे बोलवलं होतं, मी इथं आलो। काही नाराजी वगैरे नाही। मध्यंतरी 2 वर्षापूर्वी गडकरी साहेब आले, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नाशिक मुंबई सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणार आहोत। आता मला वाटतं MSRDCने हे लवकरात लवकर करावं। पण इथे थांबायचं, आपण इथे कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो, ते तिथे वाट बघत होतो। आणखी एक साहेब मुंबई नाशिक आहे ना, जे 2-2 तास कधी कधी जे आहेत त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स, त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत वगैरे, त्या सगळ्याच्या मध्ये येतात, कैची पडते आणि अक्षरशः 2-2 तास जे आहेत तिथे थांबावं लागतं। म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत, परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या, त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहेत त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैची पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा। काही अडचण येण्याचं कारण नाही। गडकरी साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो 4 पदरी किंवा अजून त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी प्रस्ताव केला होता, कार्यक्रम देखील झाला होता, मात्र त्याला आता 1.5 वर्ष आली, अजून देखील त्यावर काही कोणतीही कारवाई करत नाही। मी ते त्यांना सांगितलं की बा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक 4 लेन जो आहे, हा माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता, ते ब्रिज वगैरे सगळं। पण त्याच वेळेला ॲग्रीमेंटमध्ये असं होतं की 8 वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरलल रोड होणार नाही, तर ते 8 वर्ष होऊन गेले। आणि दुसरं म्हणजे 8 वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहेत वाढवण्यात येतील। मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण करतो। तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो MSRDCच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्या साठी होतो आहे, आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया।